उद्या मुंबईत येऊन बच्चू कडू मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार। तोपर्यंत नागपूरमध्ये शांततेत आंदोलन सुरूच ठेवणार। आंदोलकांना हात लावाल तर खबरदार, कडूंचा सरकारला इशारा। दिवसभरच्या ट्रॅफिक जॅममुळे हैराण झालेल्या नागपूरकरांना दिलासा। कडूंच्या आंदोलनावर चर्चेचा तोडगा निघाल्यानं वाहतूक कोंडी सुटणार। आंदोलक परसोळीच्या मैदानावर रवाना। पैठणमधल्या डॉक्टर तरुणीची आत्महत्या नाही तर हत्या, सुषमा अंधारेंचा आरोप। पत्रात आणि सुसाईड नोटमधल्या हस्ताक्षराच्या फरकावर ठेवलं बोट। 1 नोव्हेंबरला मोबिया आणि मनसेचा निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा। रणनीती ठरवण्यासाठी उद्या बैठक, तर मोर्चाला उत्तर देण्यासाठी मुंबई पिंजून काढा। भाजप नेत्यांचे कार्यकर्त्यांना आदेश। एकनाथ खडसेंच्या घरातल्या चोरीत पुराव्यांची सीडीही गायब झाल्याचा दावा। सीडी चोरण्यामागे नेमका उद्देश काय, खडसेंचा सवाल। मतांसाठी मोदी स्टेजवर नाचतीलही। बिहारच्या सभेतनं राहुल गांधींची मोदींवर बोचरी टीका। मोंथा चक्रीवादळाचा मराठवाड्याला फटका। बीड, जालन्यासह विविध जिल्ह्यात पावसाची हजेरी। मका, सोयाबीन, कापसासह विविध पिकांचं नुकसान। नमस्कार, मी अश्विन बापट। आपण बघताय 10च्या बातम्या एबीपी माझावर। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी